वसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशायाच्या पुस्तकातील 53व्या अध्यायातील 11व्या वचनामध्ये शेवटी म्हटले आहे, त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल। कालच्या भागात आपण याच विधानाचा विचार केला, तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या साक्षीचा विचार केला। तो म्हणाला होता, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा खोकरा। हरण करणे या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला बळजबरीने घेऊन जाणे। यापासूनच अपहरण करणे हा वाक्प्रचार प्रचलित झाला आहे। आश्चर्य आहे की देवाने नेमलेला कोकरा हरण करीत आहे। मुळात कोकरा हा अतिशय शांत स्वभावाचा प्राणी आहे। त्याउलट हरण करणे म्हणजे बळाचा वापर करणे व ती काहीशी हिंसात्मक कृती वाटते। वास्तविक पाहता मनुष्याचा जन्म हा पापात होतो व म्हणूनच पाप करणे मनुष्याच्या स्वभावातच आहे। दावीद कबूल करतो, मी जन्माचा पापी आहे, तर पाऊल सांगतो, पापी लोकांपैकी मी प्रमुख आहे। आपल्या ठाई पाप नाही असे आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही, आणि लबाडी हेही तर पापच आहे। मानवाला पाप इतके प्रिय आहे की तो जे काही करीतो ते पाप आहे हे तो मुळी कबूलच करीत नाही व ते सोडण्यासही तो तयार होत नाही। म्हणूनच जगाचे पाप वाहून नेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या भूतलावर आला, तेव्हा त्यांनी त्याला मसीहा म्हणजेच मुक्तिदाता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला। तेव्हा जणू काही ख्रिस्ताने पापांचा भार त्यांच्याकडून हिसकावून घेतला, त्यांची पापे हरण केली। म्हणूनच त्याला पाप हरण करणारा कोकरा म्हटले आहे। यशाया लिहितो, त्याने त्यांचे पाप अर्थात अधर्माचा भार आपल्यावर घेतला। आपल्यालाही पाप प्रिय वाटते का? आपल्याला पापमय जीवनात आनंद वाटतो का? आपणही आपले पाप हृदयाशी कवटाळून बसला आहात काय? हे घातक आहे, कारण पापाचा परिणाम सार्वकालिक मरण म्हणजेच कायमस्वरूपी नरकात फेकले जाणे आहे। देवाची आज्ञा आहे की ज्यांचा नाश होत आहे त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा। आज संधी आहे तोच त्या मरणापासून मुक्ती देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपल्या पापांचा भार टाकून मोकळे व्हा व सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी बना। तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो। धन्यवाद। तव चरणी मन लीन असू